नमस्कार मंडळी, आपण रोज नवनवीन लोकांना भेटतो. जगात सगळीच माणसं सारखी नसतात. काही जण अगदी मनापासून सुखदुःखात सोबत देणारी जीवाभावाचे असतात, पण काही लोक मात्र वरवर एवढं गोड बोलतात की आपल्याला वाटतं यांच्यासारखा देव माणूस जगात नाही. पण त्यांच्या मनात मात्र आपल्याबद्दल खोटेपणा, मत्सर आणि स्वार्थ भरलेला असतो. अशा लोकांना आपण वेळेत ओळखलं पाहिजे, कारण जर आपण त्यांना ओळखायला उशीर केला तर हीच लोक ऐनवेळी आपला विश्वासघात करतात. पाठीत खंजीर खुपसतात. म्हणजे काय तर आपण जेव्हा त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हाच ते आपल्याला मोठ्या अडचणीत टाकतात आणि फसवतात. म्हणूनच अशा लबाड आणि मतलबी लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, वेळेवर सावध होण्यासाठी आणि कोण खरं आणि कोण खोटं हे ओळखण्यासाठी त्यांची 8 लक्षणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 1, तोंडावर गोड आणि पाठीमागून कडू, म्हणजेच 2 तोंडी वागणूक. काही लोक मुखात राम आणि हातात सुरी अशा वृत्तीचे असतात. ही माणसं जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा एवढं गोड गोड बोलतील, तुमचं एवढं कौतुक करतील की तुम्हाला वाटेल, अरे वा, हा माणूस तर आपला सख्खा भाऊ आणि जीवाभावाचा मित्र आहे. पण हा सगळा फक्त एक देखावा असतो. तुमचा तिथून पाय निघाला आणि तुम्ही पाठ फिरवली की लगेच या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. ते दुसऱ्या लोकांसमोर जाऊन तुमची उणीधुणी काढायला, तुमच्या नावाने खोट्या गप्पा मारायला आणि तुमची इज्जत घालवायला सुरू करतात. त्यांच्या तोंडावर साखरेसारखा गोडवा असतो, पण मनात मात्र तुमच्याबद्दल भयंकर विष आणि कपट भरलेलं असतं. ही लोक कधीच कोणाची सख्खी होत नाहीत. समोर एक आणि पाठीमागे दुसरंच वागणं ही त्यांची जुनी सवय असते. म्हणूनच अशा दुतोंडी लोकांपासून नेहमी 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. नंबर 2, गरजेपुरती जवळीक साधणे. जगात अशी काही मतलबी माणसं असतात ज्यांना तुमची किंमत फक्त तवरच असते जवळ त्यांचं तुमच्याकडे काहीतरी अडकलेलं काम असतं. जेव्हा त्यांना तुमची मदत हवी असते तेव्हा ते अचानक तुमच्या खूप जवळ येतात. दिवसातून 4दा फोन करतील, मेसेज करतील, भावा तुझ्याशिवाय माझं कोण आहे असं म्हणून तुमचं लय कौतुक करतील. तुम्हाला वाटेल की हा माणूस आपल्यासाठी जीव द्यायला निघालाय. पण गंमत पुढे असते. जसं त्याचं काम फत्ते होतं, त्याचं गणित निघून जातं, तर हे लोक अचानक बदलतात. मग तुमचे फोन उचलणार नाहीत, रस्त्यावर भेटले तरी अनोळखीसारखं तोंड फिरवून निघून जातील. सगळ्यात मोठी मेक म्हणजे जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येईल आणि तुम्हाला त्यांची खूप गरज पडेल तेव्हा ही माणसं मदतीचा हात देण्याऐवजी सगळ्यात आधी तिथून पळ काढतात. संकट काळात गायब होणारी हीच ती कामापुरती माणसं. नंबर 3, दुसऱ्यांच्या दुःखात सुखाचा शोध. या जगात काही माणसांना स्वतःच्या प्रगतीपेक्षा दुसऱ्यांची प्रगती बघून जास्त पोटदुखी होते. जर तुम्ही कष्ट करून पुढे गेलात, गाडी घोडा घेतला किंवा एखादं चांगलं काम केलं तर यांच्या पोटात लगेच गोळा येतो. त्यांना तुमचं हे सुख कधीच सहन होत नाही. तुमच्या समोर ते हसतील, लय भारी झालं बरं का असं खोटं खोटं कौतुक करतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जळफळाट आणि खोटा आनंद स्पष्ट कळून येतो. उलट देवानं न करो, पण जर तुमच्यावर एखादं संकट आलं, व्यवसायात नुकसान झालं किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीत अपयशी ठरलात तर या कपटी लोकांच्या मनाला अगदी थंडावा मिळतो. ते तुमच्या घरी येतील, चेहऱ्यावर दुःखाचा आव आणून म्हणतील, अरे रे रे, लय वाईट झालं बघ. पण ही वरवरची सहानुभूती असते, आतून मात्र ते पेढे वाटत असतात. बरं झालं याचा माज गाडला गेला. दुसऱ्याच्या घरात लागलेली आग बघून स्वतःचे हात शेकणारी ही विकृत आणि कपटी माणसं असतात. नंबर 4, सतत कान भरणे आणि काड्या करणे. या ओळी अशा लोकांबद्दल आहेत ज्यांना आपण आपल्या भाषेत काड्या करणारी किंवा आगी लावणारी माणसं म्हणतो. या लोकांचा धंदाच हा असतो की इथली गोष्ट तिथे करायची आणि तिथली इथे आणायची. यांना लोकांचे चांगले संबंध किंवा कोणाचं सुखाचं घर अजिबात बघवत नाही. ही माणसं तुमच्या जवळ येतील आणि एकदम हळूच सांगतील, अरे तो तुझ्याबद्दल त्या दिवशी लय वाईट बोलला होता बरं का, किंवा ती तुझ्या पाठीमागे अशी कागाळी करत होती असं सांगून ते तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल विष घालवतील. त्यांना खरी काळजी नसते तर तुमच्यात आणि समोरच्यात कधी भांडण होतंय याची ते वाट बघतात. तुमचे इतरांसोबतचे वाद लावून देण्यात आणि लोकांची जमलेली मैत्री किंवा हसती खेळती घरं उद्ध्वस्त होताना बघण्यात यांना एक विकृत आनंद मिळतो. लोकांमध्ये विस्तव पेटून लांबून तमाशा बघणारी ही अत्यंत कपटी माणसं असतात. यांच्यावरती कधीच विश्वास ठेवू नका. नंबर 5,
स्वतःला इतके बिचारे दाखवणे. जगात काही माणसं अशी असतात जी कधीच अगदी मरेपर्यंत स्वतःची चूक मान्य करत नाहीत. त्यांच्या हातून कितीही मोठी चूक होऊ द्या किंवा त्यांच्यामुळे कोणाचंही कितीही मोठं नुकसान होऊ द्या, ते कधीच माझं चुकलं असं म्हणणार नाहीत. उलट ही माणसं बोलण्यात एवढी हुशार असतात की ती पूर्ण विषय आणि परिस्थिती अशी काही फिरवतील की शेवटी चूक तुमचीच आहे असं दिसायला लागेल. नुकसान स्वतःच करायचं आणि शेवटी रडका चेहरा करून जगासमोर असं दाखवायचं की मी किती शोषिक आहे, माझ्यावरच कसा अन्याय झाला. यालाच आपण विक्टिम कार्ड खेळणं म्हणतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यात आणि स्वतःला अगदी दूध धुतलेलं सिद्ध करण्यात ही कपटी माणसं लय पटाईक असतात. त्यांच्या जाळ्यात अडकलो की चूक नसतानाही आपणच गुन्हेगार ठरतो. नंबर 6, गुप्त लोकांचा हत्यार म्हणून वापर करणे. कपटी माणसांची एक मोठी खोड असते. जेव्हा त्यांचे तुमच्यासोबत चांगले संबंध असतात तेव्हा ते तुमच्या खूप जवळ येतील, तुम्हाला बोलतं करतील आणि तुमच्या मनातल्या सगळ्या गुपित गोष्टी, तुमच्या घरातील अडचणी किंवा तुमच्या कमकुवत बाजू म्हणजेच नसा जाणून घेतील. आपल्याला वाटतं की माणूस आपलाच आहे म्हणून आपणही पोट तिडकणं सगळं सांगून टाकतो. पण गंमत बघा, पुढे जाऊन जेव्हा कधी तुमचं त्यांच्याशी थोडं जरी खटकलं किंवा त्यांचं मन भरलं की लगेच ही माणसं तुम्ही विश्वासाने सांगितलेली गुप्त गोष्टीचा हत्यार म्हणून वापर करतात. चार चौघात किंवा शत्रू समोर जाऊन तुमच्या त्याच खाजगी गोष्टी उघड्या पाडतात आणि तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. आपण ज्याला आपलं समजून सुखदुःख सांगतो तोच शेवटी आपल्या बदनामीचा पाया असतो. म्हणूनच आपल्या गुप्त गोष्टी ज्यांच्यापाशी सुरक्षित राहत नाहीत तो माणूस सगळ्यात मोठा कपटी असतो. नंबर 7, तोंडावर होयबा करणे आणि पाठीमागून पाय ओढणे. या ओळी अशा लोकांविषयी आहेत ज्यांना आपण खोड्या घालणारी किंवा पाय ओढणारी माणसं म्हणतो. ही माणसं कधीच आपल्या प्रगतीच्या वाटेवर उघडपणे विरोध करायला समोर येत नाहीत. उलट जेव्हा तुम्ही त्यांना तुमचा एखादा नवीन प्लॅन, नवा व्यवसाय किंवा एखादी चांगली कल्पना सांगता तेव्हा ते तोंडावर होयबाय करतील. अरे वा, लय भारी आयडिया आहे, तू बिंदास पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हणून तुम्हाला मोठा धीर देतील. पण खऱ्या अर्थाने त्यांचा खेळ पडद्यामागून सुरू होतो. त्यांना आतून वाटत असतं की तुम्ही यशस्वी होऊ नये म्हणून ते पाठीमागून तुमच्या कामात खोडा कसा घालता येईल, तुमचे पाय कसे ओढता येईल याचेच मनसुबे रचत असतात. तुमच्या कामात अडथळे आणण्यासाठी ते दुसऱ्यांना चिथावणी देतील किंवा तुमच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवतील. समोरून पाठिंबा देण्याचं नाटक करायचं आणि पाठीमागून मात्र तुमचा पत्ता कट करायचा, ही अशा कपटी लोकांची जुनी चाल असते. त्यामुळे अशा गोड बोलून गळा कापणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहिलेलं बरं. नंबर 8, सुखामध्ये पुढे आणि दुःखामध्ये सर्वात मागे म्हणजे फक्त हवेवर चालणारी माणसं. कपटी आणि स्वार्थी लोकांची एक मोठी खासियत असते. जिथे तुमचा फायदा, प्रतिष्ठा किंवा एखादी मोठी पार्टी चालू असते तिथे ही माणसं सगळ्यात पुढे ताठ मानेने उभी राहतील. तुमच्या चांगल्या काळात ते तुमच्या इतके जवळ येतील की जगाला वाटेल हीच तुमची सख्खी माणसं आहेत. तुमच्या यशाची हवा खायला ही लोक नेहमीच तयार असतात. पण खरी गोची तेव्हा होते जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येतं, पैशाची नड नडते किंवा तुमची वेळ खराब चालते. अशा वेळी ही माणसं मदतीचा हात देणं तर लांबच राहिलं, पण तुमचा फोन उचलायला किंवा तुमच्या गल्लीतून जायलाही घाबरतात. त्यांच्या मनात भीती असते की जर आपण यांच्या जवळ गेलो तर हा आपल्याकडे मदत मागेल किंवा आपल्यालाही याचा संकटाचा फटका बसेल. सुखामध्ये तुमच्या गळ्यात गळे घालणारी आणि दुःखाची चाहूल लागताच वाऱ्यासारखी गायब होणारी ही माणसं आतून प्रचंड कपटी असतात. संकटाच्या काळात गाळून पडणारं हेच ते खरं मतलबी कोंडाळ असतं. तर भावांनो आणि बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर ते लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका कडक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खऱ्या माणसांची साथ द्या आणि कपटी लोकांपासून 4 हात लांब राहा. धन्यवाद.